ही आकाशची बायको ही आकाशची बायको आली. इकडे पळता कुठे इथे आतमध्ये या. भरपूर वेळ गेला, जवळ 2 तास झाले आम्ही बाहेर आहे. वाजलेत आता 11 रात्री. सरळ लाजू नको जास्त. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आरव मोबाईलचा आवाज जरा कमी कर. आरवसुद्धा आहे जोडीला. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता 1 तासासाठी खाली चाललेली आहे. थोडंसं काम आहे माझं आणि नंतरला थोडं आणि पुन्हा आम्हाला बाहेर पण जायचं आहे. काय ते तुम्हाला मी नंतरच सांगते. अगोदर पहिला माझं बाहेरचं जे काम आहे ना ते करून येते. अर्जंट आहे खूप. चला आलो, तू येतोयस? चला. तर कुणाल झोपलेला आहे गाढ, म्हणजे तो आता विमान प्रवास करून आला ना. दुपारी झोपला आहे, मला वाटतं काहीतरी 2-2:30च्या दरम्यान. आता अजून पण झोपेत आहे. आणि वाघ्याशेरू पण गाढ झोपलेले आहेत. थंडीचं वातावरण चालू झालं आहे ना, 2 दिवस झाले. मुंबईमध्ये अशी भरपूर थंडी पडते, त्याच्यामुळे एकदम थंडगार वातावरण आहे. सगळेजण गाढ झोपेत आहेत. तुम्हाला मी नंतर दाखवीन, आता नको. चला आराम येतोय. चलो 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 निकलेंगे. चला. कुणालचे बाबा येतात जोडीला. काय रस्ता माहित नाही ना मला. रस्ते माहित नाही ना. इथले पण रस्ते. चावी घेतले का घराची? चावी घराची चावी नाही. चावी घ्या. तो काय उठला लॉक झाला मग नको चावी घ्यायची. क्या हुआ हिमांशु? मम्मी किधर गई? तो गाइस व्लॉगिंग करते हुए हम अपने हे आमच्या आजी. हा हिमांशु मार्केटला गेले. बंद आहे मार्केट, बंद आहे. चला निघाली मी. घरातलं सगळं काम आवरून घेतलं, म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं. भाग्या शिवरायांना जेवायला दिलंय आणि आता कुणाल जेवतोय. आता मी चालले माझ्या नंदेकडे आणि कुणालचे बाबा जाणार आहेत त्यांच्या मित्राकडे. मग ह्याच बिल्डिंगमध्ये जायचं आपल्याला आम्हाला, पण वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांच्या मित्राकडे पूजा आहे आणि आमच्या नंदेकडे लक्ष्मीपूजन आहे ना, आज शेवटचा गुरुवार ना. तर तिकडे हळदी कुंकू पण आहे आणि त्यांचं पूजा पण आहे, म्हणून तिकडे मी चाललेली आहे. म्हणजे आमची चुलत काकी, आमची चुलत सासू माझी, ह्यांचे चुलत काकी. चला बघा कुणाला जेवायला घेतो. भाग्याशिरू जेवून ना झोपलेले, तुम्हाला मी नंतरला दाखवते ना. आज आमच्या बिल्डिंगमध्ये भरपूर असे कार्यक्रम होते. म्हणजे लक्ष्मीपूजन गुरुवार असल्यामुळे आणि वास्तुपूजा पण होत्या 3-4 ठिकाणी. त्याच्यामुळे नियोजन आमचं चाललं होतं की कसं जायचं. कुठे गेली माणसं? बाकीचे आहेत वहिनी या इथे. अरे ही आकाशची बायको. ही आकाशची बायको. पहिल्यांदा बघितलंय ना. फोटोमध्ये वेगळी दिसते, समोर वेगळी दिसते. आकाश कुठे आहे मग? आकाश उघड बाबा आहे. थांबा. हा थांबूया थोडा वेळ. आत्ता मी जिथे आलेली आहे ना ते आहेत कुणालच्या बाबांचे सगळ्यात लहान काका, म्हणजे सक्के चुलत काका. आणि त्यांच्याकडे पूजा होती. म्हणजे गुरुवारचे बघा आता उपवास आहेत ना, त्यांचं उद्यापन वगैरे होतं ना. आणि हळदी कुंकू होता, म्हणून मग ह्या दोघीजणी बसलेत ना, त्या माझ्या नंदा माझ्या शेजारी बसलेल्या आहेत ना त्या. आणि साडी नेसून आहेत ना त्या आमच्या चुलत काकी, म्हणजे कुणालच्या बाबांच्या. आणि ज्या उभ्या आहेत ना त्या आमचे चुलत दीर आहेत ना, त्यांची बायको. आणि ह्या वर्षीच त्यांचं लग्न झालं आहे. त्यावेळेस आम्ही लोक गावी होतो. म्हणजे लग्नाला मला यायला नाही मिळालं. मी कुणालचे बाबा आले होते लग्नासाठी, पण मला म्हणजे नव्हतं जमलं. तर त्याच सगळ्या गप्पा गोष्टी आमच्या इथे चालू होत्या. आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलेले आहोत. म्हणजे आता मी मुंबईला आल्यापासनं आज पहिल्यांदा मी त्यांच्या घरी गेलेली आहे. म्हणजे पूजेचं निमित्त फक्त, पण त्यांना भेटायचं पण होतं. म्हणजे चला आज पूजा पण आहे तर म्हटलं जाऊन भेट पण होईल आणि देवाचं दर्शन पण होईल. तर थोडासा ना उशिराच झाला होता घरातून निघेपर्यंत, कारण घरातलं जेवण वगैरे सगळं होईपर्यंत मला वाटतं 9-9:30 झाले होत्या. त्यांचे 2दा मला फोन कॉल आले, तेव्हा मी उतरली खाली. मग आणि अजून एक गोष्ट की सगळे जे नातेवाईक आहेत ना कुणालच्या बाबांचे ते एकाच बिल्डिंगमध्ये आहेत सर्व. त्याच्यामुळे आम्हाला कुठे फारसं असं लांब जावं लागत नाही. आणि ह्या ज्या नंदा आहेत ना त्यांचं आणि आमचं छान असं जमतं. म्हणजे मैत्रिणींसारखं असतं ना तसं आमचं आहे. म्हणजे अधूनमधून
जेव्हा मी खाली उतरते तेव्हा त्या भेटतात मला, पण घरी काही जाणं येणं झालं नव्हतं. तर चला आता पुढे. तर इथे देवाच्या पाया वगैरे पडून घेतलं आणि तिने मला काय म्हणतात हळदी कुंकू वगैरे झालं करून. म्हणजे माझी पण अशी ना खूप इच्छा आहे की घरात आपल्या हळदी कुंकू वगैरे करावं. आता बघा जानेवारी महिना चालू झालेला आहे, पण कधीही माझी इच्छा पूर्ण होते काय माहीत. म्हणजे गेली कित्येक वर्ष झालं माझ्या मनामध्ये असं आहे की आपल्या घरी पण असं हळदी कुंकू करावा. बघूया आता कसं जमतंय ते. आता अजून एक म्हणजे बघा, आता मी इथे आलेली आहे की नाही, त्याच्यामुळे मी ड्रेसवरच मी आलेली आहे. म्हणजे जेव्हा पण पूजा वगैरे असते आणि असे व्हिडिओ वगैरे येतात तर तेव्हा कमेंट्स असतात की ताई तुम्ही साडी नेसायला पाहिजे होती. म्हणजे मागे पण 1-2 वेळा ना मी जेव्हा असे पूजेचे व्हिडिओ टाकले त्यावेळेस अशा कमेंट्स आल्या होत्या. म्हणूनच पुन्हा एकदा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देते मी की गावावरनं येताना ना मी फारसे असे कपडे काही आणलेलेच नाही आहेत. म्हणजे फक्त गरजेपुरते इथे मी कपडे आम्ही आणलेले आहेत, तिघांचे पण. साड्या वगैरे सगळं गावी आहे. मला वाटतं एखाद साडी मी टाकली असेल आणि ते पण आता म्हटलं आयत्या वेळेस आता कुठे काय करायचं, त्याच्यामुळे मग नाही जमत. आणि एक टाकली म्हणजे कुठे लग्न वगैरे कार्य काय असेल तर म्हटलं जाता येईल आपले, म्हणजे कुठे अडायला नको. त्याच्यासाठी एक साडी मी टाकली होती. आणि आता हे छोटे मोठे बघा फंक्शन चालू आहेत ना, आजूबाजूचे शेजारीच आहेत, फारसं असं काही लांब जावं लागत नाही. त्याच्यामुळे मग जे आहेत ना ड्रेस त्यातच मी येते मग. आणि आता ह्या बघा ह्या ज्या काकी आलेल्या आहेत ना त्या पण कुणालच्या बाबांच्या म्हणजे काकी आहेत, त्या सख्या चुलत काकी. त्या आहेत 3 नंबर. त्या पण याच बिल्डिंगमध्ये राहतात. तर त्या पण पाया पडायला देवाच्या. त्यांच्या घरी पण आम्हाला जायचं होतं. म्हणजे बराच वेळा आम्ही इथे बसलो, गप्पा गोष्टी केल्या. म्हणजे खूप बरं वाटलं की म्हणजे खूप दिवसानंतर अशी सगळ्यांना भेटत होते ना, त्याच्यामुळे आनंद होत होता. आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या तितक्यात कुणालचा फोन कॉल आला की आई दुसरीकडे जायचं आहे पूजेला. म्हणजे वास्तुपूजा होती म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवरती. म्हणजे आमच्या सासूबाई जाणार होत्या पण त्यांनी आयत्या वेळेस सांगितलं की नाही तू जा म्हणून. म्हणून मग कुणाला ना खाली आला होता, मला भेटला तो. आणि म्हणजे त्यांना प्रेझेंट वगैरे द्यावं लागतं ना, तर ते घेऊन आला होता संगाती. मग आम्ही पण निघालो, म्हणजे सगळेजण एकत्रच निघालो होतो कारण त्यांना पण जायचं होतं तिथे वास्तुपूजेला. परत श्रीलक्ष्मीचं जे उद्यापन तिथे. आणि खूप बरं वाटत होतं, सगळे एकत्र होते ना. ह्या माझ्या नंदा आहेत ना त्या पण जाम खुश होत्या की खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो. त्यांचं ना त्यांच्या दादावरती खूप जीव आहे. म्हणजे ते सुनील दादा असं म्हणतात त्यांना. खूप त्यांचं जमतं ह्या बहिणी भावांचं. लिफ्टची वाट बघतोय. आज लिफ्टने जरा घोटाळा केलेला आहे. 3 लिफ्ट आहेत पण सगळ्या लिफ्ट बिझी आहेत आज. ते बघा तिकडे आमचे काकी आहे ना, त्या वाट बघतात लिफ्टची. आणि बाकीच्या आमच्या नंदा आहेत त्या साईडला गेल्यात. आली तर 10 ते 15 मिनटं आम्हाला वाट पाहावी लागली लिफ्टसाठी. म्हणजे आता असे काही कार्यक्रम फंक्शन्स असले ना की थोडासा लिफ्टचा गोंधळ होतो, कारण पाहुणे मंडळी बघा आलेले असतात सगळ्यांकडे. आणि मग त्याच्यामुळे मग होते ही अडचण. पण ठीक आहे म्हटलं एखाद दिवस चालून जातं. तर फायनली आम्ही पोचलो आमच्या दुसऱ्या ज्या चुलत काकी आहेत ना त्यांच्याकडे. तर हे बघा हे आमचे चुलत दीर, त्यांचं नाव आहे नितीन आहे मंथन, माझ्या नंदेचा मुलगा. आणि ही मिताली, हे दोघं जण सख्खे भाऊ बहीण आहेत. आणि इथे पण आम्ही पायावर पडलो. आमच्या काकीने हळदी कुंकूवर केलं आमचं. आणि मग तिथून पण निघालो आम्ही. जास्त वेळ नाही बसलो कारण दुसरीकडे पण जायचं होतं. सर्व गोष्टींची आवड आहे पण कधी कधी वेळेमुळे नाही जमत. आज तो योग यांना जुळून आलेला आहे. वेगळाच दिवस, वेगळंच वातावरण, पण प्रसन्न करणारं सगळं होता. खूप आनंद होता या सर्व गोष्टींचा. तिथून सगळं झालं आणि मी निघाली दुसरीकडे. आता मी आलेली आहे कुणालचे बाबांचे जे मित्र आहेत ना त्यांच्या घरी. म्हणजे कुणालच्या बाबांचा 2दा फोन आला होता की या म्हणून, कारण ते सारखे बोलत होते की तू बायकोला का नाही घेऊन आलं. त्याच्यामुळे मग मी आले इथे. तर हे बघा हे जे येलो कुर्ता घालून ना ते त्यांचे मित्र आणि ही त्यांच्या घरातली पाहुणे मंडळी ह्या ज्या बसल्या आहेत ना खुर्चीवरती त्या त्यांच्या आई. तर जेवून जा असं त्यांचा आग्रह चालू होता. पण कुणालचे बाबा तिथे जेवले होते आणि दुसरीकडे पण जायचं होतं ना, तिकडे पण जेवणाचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे मी त्यांना नाही तर नाही नेक्स्ट टाईम मी येईन तुमच्याकडे जेवायला. आणि
अजून एक गोष्ट म्हणजे खास करून तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. आता आमची ही जी बिल्डिंग आहे त्या बाहेर जो पॅसेज तुम्ही बघताय ना, म्हणजे आता कार्यक्रम वगैरे आहेत ना, जागेची अजिबात अडचण होत नाही. म्हणजे जेवणाचं वगैरे असतं ना, ते असं छानपैकी असं बुफे पद्धतीने बघा मांडलेलं असतं. म्हणजे घरात पण होतं आणि बाहेर पण होतं. म्हणजे बाहेर असे टेबल वगैरे मांडून, खुर्च्या वगैरे मांडून अगदी आरामात जेवणाच्या वगैरे पंक्ती वगैरे ना होतात. ही एक गोष्ट खूप छान झालेली आहे. त्याच्यामुळे जितके पण कार्यक्रम फंक्शन होतात ना, अजिबात कसली अडचण येत नाही. तर इथे मी बसले होते आणि मग एक 5-10 मिनटं बसून ना आम्ही पण तिथून निघालो. जायचं होतं अजून दुसरीकडे. तर हे इथे पण वास्तुपूजा बघा होती. मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना की कुणाल आला होता, तर तिकडे मग आम्ही आलो. तर छान बघा पूजा त्यांनी मांडली होती. पाहुणे मंडळी पण त्यांच्याकडे बरेच आली होती. डेकोरेशन पण खूप छान प्रकारे केलं होतं. आणि हे काही आमच्या ओळखीचे शेजारीसुद्धा. तर गुलाबी रंगाची बघा साडी नेसलेला काके आहेत ना, हे त्यांचं घर आहे. आणि त्यांच्या शेजारी जे कुर्ता घालून आहेत ना, ते म्हणजे त्यांचा मुलगा आहे तो. आणि या छोट्या मुली बघा, म्हणजे त्यांना खूप आनंद झाला की मी व्हिडिओ काढते म्हणून. तर शेजारच्या घरात त्यांनी जेवणाचं म्हणजे कार्यक्रम ठेवला होता. हे आमचे शेजारी आहे, म्हणजे आता आम्ही जिथे राहतो ना त्यांच्या शेजारचे. तर इथे मी जेवले. मी डाळ भात भाजी पुऱ्या म्हणजे 2 प्रकारच्या भाज्या, असं छानसं असं पूजेचं जेवण मग मी तिथून निघाले घरी जायला. चला, आणि फायनली बघा आम्ही निघालो आता घरी जायला. पायरीने जातोय कारण एकच फ्लोअर आपल्याला वर चढायचं ना. पण लिफ्टनी म्हणजे लिफ्टची वाट बघत राहिली असती तर अजून 10 मिनटं गेले असते. त्याच्यामुळे पोचलो बघा. आणि आता घरी भरपूर वेळ गेला, जवळ 2 तास झाले आम्ही बाहेर आहे. वाजलेत आता 11 रात्रीचे. इतका वेळ गेला. काय काढून फोटो काढ आणि पोस्ट कर. मग आता येऊन ना जरा बसले मी, कपडे चेंज केलेत आणि आपला भाग्या बघा कसं स्टाईलमध्ये झोपलाय. भागी आणि हा बघा शेरू आणि हा इथे कुणाल. ए भाग्या, असं कोण झोपतं का स्टाईलमध्ये बघा. झोपतो का म्हणजे मागे झोपतो. शेरणी ही आमची शेरणी बघा. आणि जरा बसून बसून आहे ना मी आता केळा खाते. अजून किचन आवरायचं आहे, भांडी घासायची बाकी आहेत ती करून घेते. सगळं किचन बघा आवरलं आणि आता आम्ही निघालो आमचा राऊंड मारायला. जातो रोज अर्धा-पाऊण तास जातो रात्रीचं, तितकाच वेळ मिळतो. नंतरला मग नसतं वेळ असं. चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. बाय बाय सर्वांना. हां, तुम्हाला वाटतं टाईम असतो हा टाईम आता रात्रीचा टाईम आहे फिरायचा. वाजलेत आता मला वाटतं 11:30 पावणे 12 झाले असतील. चला जाऊया.